दिव्य चक्षुमधून मोक्ष. श्रीकृष्ण भगवानाने महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिव्य चक्षु दिले होते. त्याचे वैराग्य टाळण्यासाठी फक्त 5 मिनिटासाठीच ते त्यांनी दिले आणि मग ते परत घेतले. दादाश्री म्हणतात, आम्ही तुम्हाला कायमचे दिव्य चक्षु देतो. तुम्ही जिकडे बघाल तिकडे तुम्हाला परमेश्वरच दिसणार. झाडात दिसेल, गाढवासुद्धा दिसेल, सर्व प्राण्यात तुम्हाला परमेश्वर दिसेल. आत्म्यासारखेच सर्व प्राणी मात्र सर्वत्र दिसतील. मग काही चिंता आहे का? जैनांचे मोठ्यातले मोठे आचार्य गुरु आनंद घनजी महाराज 301 वर्षापूर्वी काय सांगून गेले? या काळात दिव्य चक्षुपासून माणसाची फारकत झालेली आहे, म्हणून सर्वांनी दरवाजे बंद केले. हे तर नैसर्गिक रीतीनं खूप आश्चर्यकारक ज्ञान प्राप्ती झाली आहे. ही आम्हाला निसर्गाची देणगी आहे. म्हणून दादाश्री म्हणतात, आम्ही तुम्हाला 1 तासात दिव्य चक्षु देऊ शकतो. भगवान काय म्हणतात? मोक्ष मार्ग अतिशय 100 पटीनं दुर्लभ आहे, पण जर ज्ञानी पुरुष मिळाले तर मग तर खिचडी करण्यापेक्षाही सोपा मार्ग आहे. ही गोष्ट तुमचा आत्मा कबूल करेल, कारण तुमच्यामध्ये दादाश्री म्हणतात, मीच बसलेला आहे. तुम्ही जर विरोध केला नाही तर आमच्यात तुमच्यात काहीच भेद राहणार नाही. आता हे काही लोक श्रद्धा ठेवा श्रद्धा ठेवा असं सांगतात, पण श्रद्धा ठेवता येत नाही. त्याचं काय? व्याख्यान किंवा प्रवचनातून खाली उतरला की धोतर झटकून टाकतो आणि मूर्खा परत विचार करतो की आज वांगी परत स्वस्त झाली आहे. आमच्याजवळ श्रद्धा ठेवायची जरूर नाही. जर तुमच्यामध्ये आत्मा आहे आणि तुमचा विरोध नसेल तर मग तुमची श्रद्धा बसलीच पाहिजे. अरे ही तर ज्ञानी पुरुषाची सरळ ज्ञानवाणी आहे. सर्व आवरणे तोडून टाकून सरळ आत्म्याला जाऊन भिडते अशी ही वाणी आहे. श्रद्धापूर्वक केलेली गोष्ट आणि बुद्धिपूर्वक केलेली गोष्ट यांच्यामध्ये फरक आहे.